सगळ्याच गोष्टी बदलल्या. नाशिक ते पुणे आले आणि आता हेच सगळं डायजेस्ट करायला किंवा ग्रॅब करायला थोडा वेळ मला जाणारच आहे. इतक्या दिवसाचा रुटीन वेगळा होता आणि अचानक बदललेला रुटीन तुम्हाला शेअर करते. तर मंडळी नमस्कार. आज पुण्यातला हा पहिला दिवस आहे. रात्री 12:30-1 वाजले घरामध्ये यायला. खूप जास्त दमले होते आणि ऑलरेडी 3-4 दिवस दगदग खूप जास्त झाली होती. म्हणून सचिन बोलला की आज तू रिलॅक्स कर, नाश्ता आणि जेवण हे सगळं माझं मी बघतो. त्याने 2 दिवस सुट्ट्या घेतल्या होत्या आणि बऱ्यापैकी घरामधलं सगळं सामान लावलं होतं. फक्त किचनचं लावू नको मी त्याला सांगितलेलं. त्याने उपमा बनवत होता तितक्यात दारामध्ये एक मांजर आली आणि सचिन म्हटलं आजपर्यंत कधीच ही दारात आलेली नाहीये आणि का कुणास ठाऊक आम्ही दिसलो आणि तिने म्याव 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 करायला सुरुवात केली. पण ती खूप जास्त घाबरत होती. असं म्हणतात की प्राण्यांना असं असं कळतंय की ही व्यक्ती आपल्याला जीव लावेल किंवा आपल्याला त्रास देणार नाही असं कळतं म्हणे मांजरीला, कुत्र्यांना. म्हणून ते आपल्याला अट्रॅक्ट होतात आणि सेम आम्हाला फील होतं. आम्ही गल्लीत जरी उभा राहिलो ना तर दुसरे कुत्रे सुद्धा, आता पुण्यातले कुत्रे काय ओळखीचे नाहीये तरी सुद्धा ते आम्हाला कनेक्ट होतात. तर असं आहे. ही मांजर येतच नव्हती. तिला मी कसं तरी आतमध्ये घेतलं, तिला वाटीभर दूध दिलं, पण ती खूपच जास्त घाबरत होती. कदाचित लोक तिला ना हे करत असतील नाही का, असं म्हणजे त्रास देत असतील किंवा आय डोंट नो, पण ती खूप घाबरत होती. तितक्यात मला माझ्या भैरवची आठवण आली, मायाची, कालूची, लंगडूची, सगळ्यांची आठवण येत होती. पण ना काळजी करायचं काहीच कारण नाहीये. का माहिती आहे का, त्यांचं दूध, बिस्किट, राहणं हे सगळं सिक्युअर आहे. तुम्हाला माहिती आहे ना की मी मागे सांगितलं होतं की मी ग्रॉसरी प्लस फ्रीज, गाद्या वगैरे ह्या शेजारच्या ताईंना दिल्या आहेत. तर असं काही चुकीचा भाव नव्हता माझ्या मनामध्ये. फक्त एवढंच होतं की बाबा तुम्ही फक्त भैरवची काळजी घ्या. काळजी म्हणजे तेच, तुम्ही आहे ते पण भाडेकरूच आहे, तुम्ही आहे तोपर्यंत त्यांना बघा. मी आता नाही आहे ना तिथे पुण्यामध्ये, त्यामुळं ना ते माझ्या दारात कधीच जात नाही. त्यांच्याच दारात असतात कारण त्यांच्या पण घरामध्ये एक छोटं बाळ आहे आपल्या शिवचरणसारखं, ते पण खूप जीव लावतात. विशेष म्हणजे आज मला इतकं भारी वाटलं ना की सगळं काही आयतंच मिळत होतं आणि हे आयतं मिळणं किती सुखद असतं हे मला आज फील होत होतं. कारण की बरेच म्हणजे जवळपास आता वर्ष 1.5 वर्ष झालंच असेल अक्षरशः मला असं आयतं खायला मिळालं नाही. मम्मीकडे गेले कीच मिळतं, पण आपल्या घरामध्ये, आपल्या स्वतःच्या घरात, स्वतः स्वतः म्हणजे जिथे आपलं सगळं कुटुंब आहे, नवरा, आम्ही दोघं, सगळे मुलं वगैरे, तिथे आपल्यासाठी कोणीतरी असं आयतं ब्रेकफास्ट बनवते, ते खाण्याचा आनंदच खरंच खूप वेगळा. आणि पुरुषांच्या हाताला एक वेगळीच चव असते. तर मंडळी बऱ्याच लोकांचं असंही म्हणणं होतं की ताई तू सारखं घर का बदलते. मी खूप 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 वेळा शेअर केलं आहे की नाही आहे आमचं जॉब सिक्युअर. म्हणजे सिक्युअर म्हणजे काय आहे ना की मी जसं जसं सचिनचं प्रमोशन होईल ना तसं तसं त्याला ते शहर सोडावंच लागतं. कारण एका हॉटेलमध्ये एकच पोझिशन असते. आता तो हायर पोझिशनला आहे. फूड अँड बेवरेज मॅनेजर एका हॉटेलला एकच असतो. त्याला जर प्रमोशन जरी भेटलं तरी त्याला सेम हॉटेलला नसतं किंवा खूप दिवस एकाच हॉटेलला राहिल्यामुळे त्याची ग्रोथही थांबते. म्हणून प्रत्येक हॉटेल इंडस्ट्रीमधल्या बायकांना हे सफर करावं लागतं आणि प्लस त्यांच्या मुलांना सुद्धा. आता तुम्ही म्हणाल की एज्युकेशनचं कसं होतंय, तर एज्युकेशनचं काही नाही. इंटरनॅशनल स्कूलला ॲडमिशन घेतलं ना की आहे त्या शाळेमध्ये आपल्याला दुसऱ्या सिटीमध्ये ॲडमिशन मिळतं. सेम मी माझ्या मुलांचं आज शाळेत जाणार आहोत आम्ही. ॲडमिशन त्यांचं झालेलं आहे ऑलरेडी दिवाळीलाच. आज काही फॉर्मॅलिटीज आहे त्या पूर्ण करायच्या. सचिनने आज मला काहीच काम करू दिलेलं नाही आहे, सगळंच त्यांनीच आवरलं. मनामध्ये ना असं हे घर ॲक्सेप्ट करायला थोडा वेळ लागतोय कारण की मोठ्या घराची सवय होती आधी. याच्या आधी सुद्धा आम्ही मोठ्याच घरात राहत होतो. इथे फक्त सचिनच राहणार आहे त्यामुळे त्यांनी छोटं घर घेतलेलं. बरेच लोक माझ्या स्किन टोनला, स्किन टेक्स्चरला खूप नावं ठेवतात. कसं असतंय ना, माझी झोप होत नाही, मला पिरियड्सचा इश्यू आहे, कॉस्मेटिकमुळे माझी स्किन खराब नाही आहे, तर माझा टीनेजमध्ये मी जेव्हापासून होते ना कॉलेज स्कूलला जाण्यापासून, तेव्हापासून मला पिंपल्सचा इश्यू आहे. आता तर जास्त होते कारण की माझे हार्मोनल्स चेंजेस खूप होतात, स्ट्रेस लेवल वाढलेला आहे, झोप होत नाही व्यवस्थित आणि हे सगळं आपल्या स्किनवरती उमटतं. आता बऱ्यापैकी क्लिअर झालं आहे स्किन. पहिला तर खूपच जास्त घाण होतं जेव्हा म्हणजे वैशू राहिली होती ना मला, त्यावेळेस खूप जास्त घाण होती माझी स्किन. आता काय होतंय, जरा स्ट्रेस लेवल कमी आला की पिंपल्स कमी येतात. स्ट्रेस वाढला, झोप झाली नाही की पिंपल्स खूप जास्त येऊन जातात. बट बघू, आता रुटीनमध्ये येण्याचा प्रयत्न करेल. पण आता इथे सेट होण्यासाठी मला किती दिवस लागेल काहीच माहिती नाही. बॅकग्राऊंडचा जो वॉलचा कलर आहे ना, पिंक असा पिंकिश आहे, तो मला खूपच जास्त असा वेगळा वाटतोय. पण तुम्ही मला प्लीज सजेस्ट करा की ह्या वॉलवरती आपण काय करू शकतो किंवा आहे तसंच वॉल ठेवूया का.
सचिननी काहीतरी ऑफिसचे मेल वगैरे होते ते सगळे चेक करतो, त्याला ऑफर पण आली आहेत 1-2 ठिकाणवरून. आता ते कसं करायचं, काय करायचं, कारण मी ऑलरेडी नाशिक सोडून मी आत्ता पुण्याला आली आहे. आता हे आणि इथून जाणं म्हणजे माझ्यासाठी खूपच अवघड होणार आहे, कारण की मी पुण्यात तर एकटी राहू शकत नाही, हे माझं क्लिअर आहे. येऊनच 1 दिवस झाला आणि तितक्यात मला काही गोष्टी कळाल्या की त्याचं आता ऑलरेडी ह्या पोझिशनला 2 वर्ष झाले आहे आणि याचं आता प्रमोशन होणार आहे. तर टेन्शन खूप आलं आहे. पण एक गोष्ट भारी आहे की मुलांना इंटरनॅशनल स्कूलला ॲडमिशन घेतलं आहे, त्यामुळे आता त्यांचं नुकसान काय होणार नाही आहे. तर असो, पुण्यात जितक्या दिवस आहे तितक्या दिवस तुम्हाला पुण्यातले व्लॉग्स पाहायला मिळतील. तर ही एकंदरीत असा एरिया आहे. वैष्णवीची सायकल वगैरे खूप छान साफ करून घेतली आहे. तर मंडळी, हे ना मी मागच्या महिन्यात म्हणजे मार्च महिन्याच्या शेवटीला मी 1 तोळा सोना केला होता. आणि सगळं काही जेव्हा आपण स्वतःच्या बळावर करतो ना, तो एक कॉन्फिडन्स वेगळा असतो. अक्षय तृतीयानिमित्त छान नवीन ताटामध्ये देवाला नैवेद्य दाखवून त्या दिवशी सुद्धा 5 ग्राम सोनं घेतलं. तर आता मंडळी बघा, आम्ही स्कूलला चाललोय. वैशूच्या आणि शिवच्या दोघांचं ॲडमिशन एकाच शाळेत घेतलेलं आहे. तर कुठल्या स्कूलला घेतलंय लवकरच रिव्हील करेल, कारण की पिकअप आणि ड्रॉप हे मीच करणार आहे, त्यामुळं लोड नाहीये काहीच. आणि टीचर पण आई आल्याशिवाय मुलांना सोडत नाही. स्कूटीवर पाठीमागे बसून मला वाटतंय की बापरे, किती दिवस झाले असतील मी हे एक्सपिरियन्स आज घेतेय. खूप भारी फील होतंय, सगळंच काही आयतं भेटल्यासारखं वाटतंय. तर भारी वाटतंय, काहीच करायची गरज नाहीये. घर पूर्ण शिफ्ट इथे झालंय तरी मला काम असं एकदम काहीच लागलं नाही, कारण सचिनने बरंच काही सगळं आवरून ठेवलेलं आहे. तर आम्ही स्कूलमध्ये आलो होतो आणि काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. तर आज आहे ना बुक्स आणि युनिफॉर्मचे पैसे भरायचे आहेत. तर शिवचे 24,000 आणि वैष्णवीचे 24,000, सॉरी वैशूचे 24,000 आणि शिवचरणचे 22,000 वर्षभराचे बुक्स आणि युनिफॉर्मचे आम्ही आज भरले आहे. आणि बाकी इन्स्टॉलमेंट 44,000 वैष्णवीचा आहे आणि ऑलमोस्ट सेम, म्हणजे वैष्णूच्या स्कूलची फीस आहे, फक्त स्कूलची फीस 1,12,000 आणि 97,000 शिवचरणची आहे. रदर दॅन पुस्तकांचे एवढा खर्च आणि इतर खर्च आय डोंट नो किती असेल, बट एवढा काही खर्च आहे, म्हणजे पूर्ण 3 लाखाच्या घरात जाणार आहे. परंतु एक फायदा नाही आहे, अनेक फायदा आहे इंटरनॅशनल स्कूलचे, जे आपण स्टेप बाय स्टेप वर्षभरात बघणार आहोत. कसा एक्सपिरियन्स असेल, काय असेल, सगळं सांगेल. शिवचरण जरा रागवला होता माझ्यावरती, म्हणून तो मागेच थांबला, पुन्हा पळत आला. तर असं काहीतरी निवांत पाठीमागे गाडीमध्ये बसून एक वेगळाच मी फील घेत होते आणि खूप भारी वाटत होतं. राहिला प्रश्न माझ्या टॉपचा, तर हे झुडिओमधून घेतलाय 600 रुपयाचा आणि माझी पॅन्टसुद्धा झुडिओमधलीच आहे. तर जेवणाला सचिन म्हटलं होतं की मी पिठलं भात करेल, पण खूप लेट झाला होता म्हणून आम्ही आलो, थोडंसं बाहेरच खाल्लं. तर थालीपीठ घेतलं, आलू पराठा घेतला होता आणि पालक पराठा, आणि मुलांना काही फ्रेश ज्यूस घेतले होते. पण एक गोष्ट सांगू का मंडळी, थोडंसं वाटतंय बरं का, रिलॅक्स वाटतंय, सगळ्या गोष्टी छान आहे. पण तरीसुद्धा माझं मन अजून नाशिकमध्येच अडकलं. आणि ऑफकोर्स सगळं काही मला त्या शहरात भेटलं आहे. माझी जवळची माणसं तिथं आहेत, माझे डॉग्स तिथे आहेत. पराठा खूपच छान होता, टेस्टी होता. घरी येऊन झोपलेन, त्यानंतर मी घर आवरायला घेतलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ ना उद्या पाहायला मिळेल.